गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज इचलकरंजी शिरोसह पूर भागातील पाहणी करून पूर संभाव्य पूर्वतयारी झाल्याची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच इचलकरंजी व नरसिंहवाडी येथे यांत्रिक बोट व पुराचे साहित्य प्रात्यक्षिकेची घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य त्या सूचना दिल्या. तर जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, प्रांत अधिकारी मौसमी चौगुले, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संस्था मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर अमोल येडगे यांनी आज इचलकरंजी शहरासह शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नरसिंहवाडी, श्री क्षेत्र गणेशवाडीसह गावांना संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर भेट देऊन पाहणी केली. यावेळी महापुराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जनावरांच्या सुरक्षिततेसाठी मायक्रो प्लॅनिंग करा अशा सूचना सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यामुळे दोन्ही तालुक्यातील प्रशासन महापुराच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाले आहेत. शिरोळ तालुक्यात कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांना पावसाळ्यात महापूर येतो. या महापुराचा अनुभव शिरोळ तालुक्याला चांगलाच आहे. तर संभाव्य महापुरापासून नागरिकांची व जनावरांची सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी व महापुराच्या संकटात त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी डॉक्टर अमोल येडगे यांच्या नेतृत्वाखाली सज्ज झाले आहे. दरम्यान आज गुरुवारी जिल्ह्यात महापुराचा केंद्रबिंदू असणारा इचलकरंजी शहरासह शिरोळ तालुक्याची भेट जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन, इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मौसमी चौगले, शिरोळ तहसीलदार अनिल कुमार हेळेकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख व अधिकारी उपस्थित होते. आज सकाळपासून जिल्हाधिकारी यांचा ताफा शिरोळ तालुक्यात महापुराचा फटका बसलेल्या गावांमध्ये गेला. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर येडगे यांनी पूर काळात लोकांनी स्थलांतरित होणारा महत्त्वाचा मुख्य मार्ग, तसेच नागरिकांच्या निवाऱ्याची सोय, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कुठे सज्ज ठेवायची या सर्व बाबींची पाहणी स्वतः घटनास्थळी जाऊन केली. तसेच येथील सध्याची परिस्थिती व मागील महापुरामध्ये उद्भवलेली परिस्थिती याचा स्थानिक नागरिकांशी तसेच स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांची माहिती घेऊन संवाद साधला. श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे यांत्रिक बोटीची पाहणी करून आपत्ती व्यवस्थापनाची माहिती घेतली. त्यानंतर गणेशवाडीसह 7 गावाला महापुरात बेटाचे स्वरूप प्राप्त होते. या 7 गावातील मुख्य केंद्र असलेल्या कवठे गुलन येथे पूरग्रस्त लोकांच्या राहण्याची सोय असणाऱ्या लाल बहादूर विद्यालयाची पाहणी केली. तसेच गणेशवाडी येथेही महापुराची पाहणी करत 7 गावातील लोकांना कर्नाटकात स्थलांतरित होण्यासाठी एकमेव पर्यायी मार्ग असणारा कातरी-कट्टी मार्गाची पाहणी केली. यावेळी इचलकरंजी शहरामध्ये सुद्धा येऊन नदीघाटावर जाऊन महापालिकेच्या पूर प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. तसेच यंत्रसामग्रीची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली आहे. यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त सह महापालिकेत कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनीही महापुरात प्रशासनाने केलेल्या मदतीची माहिती देऊन प्रशासनाच्या कामकाजाचे आभार मानले. दरम्यान येडगे यांनी संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कोणतेही कसर न ठेवता सर्वच विभागांनी आपापल्या कामांची मायक्रो प्लॅनिंग करा, कुठेही प्रशासन कमी पडणार नाही अशा सक्त सूचना देऊन जिल्हाधिकारी कार्यालय, तालुका प्रशासन संभाव्य महापुरात जनतेच्या सुरक्षिततेसाठी अलर्ट मोडवर आहे असा धीर नागरिकांना दिलाय. यावेळी नरसिंहवाडी मंडळ अधिकारी तसेच तलाठी, कोतवाल, महसूल विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती विभाग, आरोग्य, शिक्षण, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, परिवहन आदी विभागाचे अधिकारी तसेच वजीर, रेस्क्यू टीमचे रौफ पटेल उपस्थित होते.